आईची इच्छा असते की आपल्या मुलाला स्ट्रॉंग आणि हेल्दी बनवण्यासाठी छान छान डिश खाऊ घालाव्यात आणि त्यातून त्यांना पूर्ण असं पोषण मिळावं. तर त्यासाठी मी तुमच्यासोबत आज एक रेसिपी शेअर करणार आहे. मी इथं थोडासा गूळ टाकलेला आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचं काही कूट आहे माझ्याकडे जे मी करून घेतलेलं आहे, तर ते टाकत आहे आणि याला छान असं मी दळून घेणार आहे. आणि दळून झाल्यानंतर मग मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते की मी आता काय करणार आहे. याला मी दळून घेते. हे छान असं दळून झालं आहे. आता माझ्याकडे काही हिरवी इलायची आहे, ती मी याच्यात टाकते आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेते. हिरवी इलायची टाकून छान असं आपलं दळून झालं आहे. असं साईडचं फोडून पुन्हा एकदा त्याच्यात टाकून घ्यायचं. मी तर सांगायला विसरले, ज्या वेळेला मी शेंगदाण्याचं कूट हे म्हणजे शेंगदाणे ज्या वेळेला भाजले होते ते हलके फक्त गरम केले होते आणि त्यांचं साल मात्र अजिबातच काढलं नव्हतं. तर अशा पद्धतीनेच घ्यायचे, कारण शेंगदाण्यांच्या सालात जास्त सत्व असतं असं म्हणतात. म्हणून त्यानंतर मी 2 चम्मच तूप टाकले. आता हे पुन्हा एकदा दळून एकजीव करून घेते. तर छान असं हे आपलं दळून झालं आहे. आता मी परातीत काढून घेते आणि त्याला छान असं मस्त एकजीव करून घेणार आहे. याने ना रक्त वाढायला मदत होते, म्हणून मग मी लेकरांना अशा याच्यामध्येच देते. ज्या वेळेला आपण चिक्की करतो शेंगदाण्याची, त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून सगळी साल काढलेली असते, तर त्याच्यात जीवनसत्व कमी होऊन जातं. अजून एक जीव पण झालेला नाही, तरी तुम्ही अट्टास बघू शकता. कशी श्वामा, कशी छान आहे. हात काढ. व्हेरी गुड मम्मा. तर हे छान असं मी मिक्स करून एकजीव करून घेते. खूप टेस्टी लागतात हे लाडू. लहानांसोबत मोठ्यांना सुद्धा रक्तवाढीसाठी खूप छान असतात आणि लहान मुलांना तर आवर्जून एक द्यावा असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच तुम्हाला मी माझ्या मुलांना हेल्दी आणि टेस्टी रेसिपींमध्ये काय काय खायला देते जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट नक्कीच करा. मी आता छान लाडू वाळून घेते.